विद्यार्थी मित्रांनो, कॉम्फी लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. या कोरोनाच्या परिस्थितीमुळं आपण सध्या ऑनलाईन शिक्षण घेत आहोत आणि बनेश्वर शिक्षण संस्थेने केवळ आपल्यासाठी म्हणून या कॉम्फी लर्निंग यूट्यूब चॅनलची निर्मिती केलेली आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून आज इयत्ता 8वीचा दुसरा पाठ, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, यदुनाथ थत्तेंनी लिहिलेला हा पाठ, या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. कुठलाही पाठ समजून घेतेवेळी त्या पाठामध्ये लेखकाला नेमकं काय मत व्यक्त करायचंय, लेखकाची भूमिका काय आहे, हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. मुलांनो, तुम्ही दररोज शाळेत गेल्यानंतर, आता हा कोरोनाचा कालखंड जर सोडला तर तुम्ही अगदी बालवाडीपासून अंगणवाडीपासून शाळेमध्ये नियमित जातात. शाळेत गेल्यानंतर दररोज तुम्ही सकाळी प्रार्थना म्हणता, प्रतिज्ञा म्हणता, है ना. प्रतिज्ञा सगळ्यांना पाठ आहे. अनेक शाळांमधनं, जशी की आपल्या शाळेमध्ये आपण वार ठरवलेले की सोमवार मंगळवार आपण मराठीमध्ये म्हणतो, बुधवार गुरुवार हिंदीमध्ये म्हणतो आणि शुक्रवार शनिवार इंग्रजीमध्ये प्रतिज्ञा म्हणतो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, भारत मेरा देश है, सभी भारतीय मेरे भाई बहन है, हिंदीमध्ये म्हणतो. इंग्रजीमध्ये इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, आय लव्ह माय कंट्री. ही प्रतिज्ञा आपण दररोज म्हणतो. यदुनाथ थत्तेंनी जो प्रश्न विचारला या पाठामध्ये, प्रतिज्ञा म्हणतो आपण, हे खरं आहे, पण त्या प्रतिज्ञेनुसार आपण चालतो का, त्या प्रतिज्ञेनुसार आपण वागतो का, प्रतिज्ञा या शब्दाचा नेमका अर्थ काय, हे आपण या पाठाच्या माध्यमातून शिकणार आहोत. हा पाठ सुद्धा प्रतिज्ञा या पुस्तकातूनच घेतलेला आहे आणि यापूर्वी सुद्धा आपण यदुनाथ थत्तेंचा भारत माझा देश आहे या पाठाचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांची जी भावना आहे, ही भावना लक्षात घ्या. आपण कुठलाही पाठ शिकत असताना त्या पाठाची पार्श्वभूमी आपल्याला कळली पाहिजे. भले या पाठामध्ये तो उल्लेख नाही, पण शिक्षकांचं काय कर्तव्य असतं की तुम्हाला, आता तुमचं वाचन जर कदाचित नसेल या बाबतीत, तर ती माहिती करून देणं, ती जाणीव करून देणं हे शिक्षकाचं कामच असतं. त्याप्रमाणे या पाठाची जी पार्श्वभूमी आहे, यदुनाथ थत्तेंनी प्रतिज्ञा हे जे पुस्तक लिहिलंय ते फक्त आणि फक्त आपल्या प्रतिज्ञेच्या प्रत्येक ओळीवर आधारित आहे. म्हणजे प्रत्येक ओळीचा अर्थ अगदी व्यवस्थितरित्या त्यांनी खुलासेवार पद्धतीने तुम्हाला सांगितलेला आहे. तो जो पहिला, त्या पुस्तकातला पहिला त्यांचा जो भाग आहे तो आहे भारत माझा देश आहे. आता तुम्ही म्हणाल की दररोज आम्ही हे तर म्हणतोच भारत माझा देश आहे, मग यात वेगळं काय. पण यात जे वेगळी गंमत आहे ना, आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही काय म्हणता प्रतिज्ञेमध्ये, किंवा मी काय म्हणतो की भारत माझा देश आहे. मला आता या प्रश्नाचं उत्तर द्या, भारत माझा देश आहे का, किंवा तुम्ही म्हणताय म्हणून भारत हा तुमचाच फक्त देश आहे का. कारण आपण ज्या वेळेला माझा असं म्हणतो, आता ठीक आहे ना, की हे ओळखपत्र आहे, हे ओळखपत्र माझं आहे. या ओळखपत्राला दुसरे आमचे शिक्षक बांधव असं तर म्हणू शकणार नाहीत ना, हे माझं आहे, कारण त्यांचं वेगळं असणार. हे माझं आहे, बरोबर आहे. मग यदुनाथ थत्तेंनी तो प्रश्न जो विचारलाय, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तो प्रश्न आहे की भारत माझाच का देश आहे, इथं आमचा असं का नाही, सगळ्यांचा आहे ना देश. भारतात जे राहतात, भारतात जे जन्मलेत, भारतासाठी जे कष्ट घेत आहेत, भारतासाठी जे अविरत परिश्रम घेत आहेत, त्या सगळ्यांचा देश आहे ना. मग इथं शब्द काय असायला पाहिजे, भारत आमचा देश आहे हा शब्द असायला पाहिजे ना, पण नाहीये. शब्द काय तिथं, माझा. म्हणजे इंडिया इज माय कंट्री, नो आवर कंट्री. इथं आवर शब्द नाही वापरला, इथं माय शब्द वापरला. आणि हा शब्द वापरण्यामागची जी भूमिका आहे ती अशी आहे, माझं म्हणण्यामध्ये जे प्रेम आहे, माझं म्हणण्यामध्ये जो हक्क आहे, माझं म्हणलं ना की मग आपण काळजी घेतो. बस. आता मुलांना मला सांगा,
मी वर्गामध्ये एक छान भारी एकदम पार्कर कंपनीचा पेन मी वर्गामध्ये ठेवला टेबलवर. एक प्रयोग एक सांगतो तुम्हाला की वर्गामध्ये ठेवला आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की हा पेन सगळ्यांचाच आहे. मी थोडंसं बाहेर जाऊन येतो. मला सांगा, मी परत येईपर्यंत त्या पेनची अवस्था काय झालेली असेल? म्हणजे कोणी त्याचं टोपण पळवलेलं असेल, कोणी त्याचं हे, म्हणजे प्रत्येक जण म्हणेल ना माझा आहे, हा माझा आहे. एखाद्याने कुणी अडवायला तर लगेच दुसरा काय म्हणेल, तुझा आहे का तो? माझाही आहे. म्हणजे इथं काय होईल, वितुष्टवाद, विसंगती ज्याला म्हणतो ना आपण, निर्माण होईल, कोलाहल होईल आणि त्या पेनाचे 1760 तुकडे होतील. पेन तो विभागला जाईल. मग त्याच ठिकाणी जर मी पेन ठेवला टेबलवर आणि त्याच वेळेला सगळ्यांना सांगितलं की हा माझा पेन आहे आणि मी परत जाऊन येतोय, मी परत येईपर्यंत आल्यानंतर सुद्धा तो पेन त्याच जागेवर व्यवस्थित असेल. म्हणजे माझा म्हणण्यामध्ये जो हक्क आहे तो आमचा म्हणण्यामध्ये नाही. आणि हाच प्रश्न यदुनाथ थत्तेंनी भारत माझा देश आहे या पाठातनं विचारलेला आहे. आज आपण त्याच्या पुढचा पाठ पाहतोय की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आता तत्पूर्वी बघा की प्रतिज्ञा म्हणजे काय, तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे ना. दररोज तुम्ही प्रतिज्ञा म्हणता, पण प्रतिज्ञा म्हणजे काय याचं जर उत्तर हवं असेल, तुम्ही काय सांगाल उत्तर याचं? प्रतिज्ञा म्हणजे प्रतिज्ञा, बस. तुम्ही म्हणाल संकल्प है ना, की आपण संकल्प करतो त्यालाच प्रतिज्ञा म्हणतो. पण नुसता संकल्प असं होत नाही. काया वाचा आणि मनाने केलेला संकल्प त्याला म्हणायचं प्रतिज्ञा. काय म्हणतोय मी? काया वाचा आणि मनाने या तिन्ही गोष्टीने एकत्रित केलेला संकल्प म्हणजे प्रतिज्ञा. म्हणजे प्रतिज्ञा साधी सोपी आहे का? तुम्ही पुराणादी काळामध्ये तुम्ही ऐकलं असेल बघा की अमुक अमुक या राजाने संकल्प केला, अमक्या अमक्याने ही प्रतिज्ञा केली. आणि ज्यावेळेला आपण संकल्प करतो, ज्यावेळेला आपण प्रतिज्ञा करतो, त्यावेळेला तो संकल्प पूर्तीकडे नेण्यासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेतो. आपण पछाडल्यागत होतो की नाही, मला हे पूर्ण करायचं आहे, मला हे पूर्ण करायचंच आहे. सहज ठरवणं वेगळं आणि संकल्प करणं वेगळं. आपण मनामध्ये ज्यावेळेला संकल्प करतो ना, त्यावेळेला त्या संकल्पाची म्हणजे जे शेवटचं टोक गाठण्यासाठी आपण कितीही परिश्रम घ्यावे लागले तरी आपण मागं पुढं पाहत नाही. याला म्हणायचं प्रतिज्ञा. आता या प्रतिज्ञेतल्या जे शब्द आहेत, या प्रत्येक शब्दाला संकल्पाचं बळ असतं है ना. सहज नाही प्रतिज्ञा साध्य होत. त्याला आपण नाही का एखादं काम हातात घेतलं तर आपल्याला कुणाचं तरी पाठबळ लागतं की नाही? सहज होतं नाही, असं पाठबळ लागतं. तसं प्रतिज्ञेला संकल्पाचं बळ आहे, म्हणून प्रतिज्ञा ती पूर्णत्वाकडे जाते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचं असतं, हे ठाम संकल्प असतो की आपण जे म्हणतो बस तेच मला करायचंय. तुम्ही नाही का ठरवत मला कलेक्टर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, बरोबर आहे. चांगलेच आपण संकल्प करतो ना. कोणी म्हणतं का असं की नाही नाही मला बराशीच काढायच्यात, असं म्हणतं का कोणी? नाही म्हणत. चांगले संकल्प करता तुम्ही. आणि ज्यावेळेला आपण चांगले संकल्प करतो त्यावेळेला ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण परिश्रम घेतो. आणि हा जो पाठ आहे हा संवादात्मक शैलीचा पाठ आहे. वेगवेगळे पाठ असतात ना, आत्मकथा असते कशामध्ये एखाद्याचं म्हणजे एक चरित्र वर्णन असतं. अशा पाठाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, हा जो पाठ आहे तो संवादात्मक शैलीचा पाठ आहे. याच्यात प्रश्न उत्तर आहे आणि सहज आहे. पाठ आपण पुढे ज्यावेळेला पाठाला सुरुवात करू त्यावेळेला तुम्हाला ते पटकन लक्षात येईल. पण या पाठाची पार्श्वभूमी सांगणंही खूप गरजेचं होतं. तर आपल्याला या पाठाच्या माध्यमातून, या संवाद शैलीमधनं या प्रतिज्ञेचं महत्व, या प्रतिज्ञेमधील जो शब्द आहे, जे वाक्य आहे, त्या वाक्याचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण पाठ बघूयात. लेखक म्हणजे आता मी बोलतोय याचा अर्थ लेखक बोलतायत, म्हणजे यदुनाथ थत्ते बोलतायत असं आपण गृहीत धरून चालूया. मी एकदा शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो. शाळेत गेल्यानंतर मुलं प्रतिज्ञाच म्हणणार ना. मुले प्रार्थनेहून परतली.
मी मुलांना विचारले तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? बघा एकदम पटकन मुलांना तर शॉकच बसला असेल ना, की मुलांनी ते प्रतिज्ञा आताच म्हणली, माझ्या देशावर प्रेम आहे, बरोबर आहे. आणि यदुनाथ त्यांनी प्रश्न विचारला की तुमच्या देशावर प्रेम आहे का? मुलं म्हणाली आता उत्तर तुमचं काय असणार? हो, प्रश्नच नाही, आमच्या देशावर प्रेम आहे आणि न प्रेम करणे इतके आम्ही काही इतके करंटे नाहीत. बरोबर आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती असतेच है ना. आपण नेहमी म्हणतो ना, आपण वेगवेगळ्या भाषणात तुम्ही या थोरा मोठ्यांचं ऐकलं असेल की राष्ट्रप्रथम असं म्हटलं जातं है ना. म्हणतात तरी बाबा हे आता नेमकं निर्णय घेताना काय करतात हे त्यांनाच माहिती, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची भावना ही कायमच असते. परत एकदा यदुनाथ त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? आता नेमकं मुलांची गोची झाली, देशावर प्रेम करता म्हणजे नक्की काय करता? मुलंही आश्चर्याने पाहतच राहिली. आता त्यांना असा प्रश्न कोणी विचारल असं कधी त्यांना वाटलंही नाही ना. दररोज म्हणतो आपण बस माझ्या देशावर प्रेम आहे, पण प्रेम आहे नेमकं म्हणजे काय आपण करतो हे त्यांना माहिती नव्हतं. परत प्रश्न विचारला, म्हणजे यदुनाथ हत्तींनी समजावून सांगितलं, तुमची आई तुमच्यावर प्रेम करते. मुलं म्हणाली हो हो करतेच. प्रेम करते म्हणजे काय करते? परत प्रश्न विचारला. म्हणजे बघा, आपण जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है असं म्हणतो ना आपण, एक वाक्य आहे, म्हणजे गाणंच आहे ते, जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है. म्हणजे आपल्या या भारतभूमीला आपण आईची उपमा देतो, मातृभूमी म्हणतो आपण, ते उगीच नाही म्हणत ना. इथं बघा तुम्ही प्रश्न कसा आलाय की तुमची आई तुमच्यावर प्रेम करते. विद्यार्थी म्हणतात हो अलबत्त करतेच. मग परत प्रश्न केलाय की प्रेम करते म्हणजे नेमकं काय करते? तर आमचं पालन पोषण करते, आम्हाला वाढवते. आई प्रेम करते म्हणजे काय की मुलांची काळजी घेते, त्यांचं पालन पोषण करते, त्यांना वाढवते. मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल हा परत प्रश्न विचारला यदुनाथ त्यांनी. मग मुलांनी सहज उत्तर दिलं, त्यांच्या बालमनाला जे शक्य आहे ते उत्तर दिलं, देशाचे पालन पोषण करू, गौरव वाढवू. म्हणजे देशाचं पालन पोषण करू. आता ठीक आहे ना की जसं आईच्या बाबतीत घडतं तेच उत्तर त्यांनी आपल्या देशाच्या बाबतीत दिलं, पण देश म्हणजे काय हा परत प्रश्न विचारला. बघा, या पाठामध्ये सहज विचार नाहीत. हे विचार तुम्हाला कळणं, त्याचा अर्थ कळणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही 8वीच्या वर्गात शिकत आहात ना. आपल्या देशावर प्रेम आहे म्हणजे नेमकं काय? आपला देश आहे, हा माझा देश आहे म्हणजे नेमकं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण म्हणतो ना की अंधभक्ती काही कामाची नाही, ही डोळस असली पाहिजे है ना. आपण आपल्या देशावर प्रेम करतो म्हणजे नक्की काय करतो हे आपल्याला कळलं पाहिजे, आपल्या त्या कृतीतनं दिसलं पाहिजे, तर त्या देशभक्तीला काहीतरी अर्थ आहे. आता बघा, देश म्हणजे काय असा प्रश्न विचारला, त्यावेळेला विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं की देश म्हणजे देशातील सर्व लोक. साहजिक आहे. मग देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देश बांधवावर करणे अवघड, होय ना. हा थोडासा म्हणजे गुगली म्हणजे फिरकी घेतली मुलांची. आता सहज आपण म्हणू शकतो माझ्यावर देशावर प्रेम आहे. आता देशावर प्रेम आहे म्हणजे नेमकं कोणावर? देश म्हणजे काय? देश म्हणजे आपले देश बांधव. मग यदुनाथ थत्ते म्हणतात की देशावर प्रेम करणं सोपं आहे, पण देश बांधवावर प्रेम करणं जरा कठीणच आहे ना. आपण कसं होतं की नेमकं बोलतो एक, म्हणजे आपल्या कथनीमध्ये आणि करणीमध्ये फरक असतो, त्याच्यामुळं हा सगळा घोळ होतो. आपण म्हणायला सगळंच म्हणतो की हम सब एक है, सर्व धर्म समभाव, हे सगळे भाषणातले मुद्दे आपले असतात, पण ज्यावेळेला प्रत्यक्ष कृतीची वेळ येते त्यावेळेला मात्र आपण मागे सरकतो. म्हणजे म्हणून यदुनाथ थत्तेंनी ही गुगली विद्यार्थ्यांवर टाकलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी ते कबूल केलंय. हो खरंय, भारतावर प्रेम म्हणजे मातृभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावरही प्रेम. आपण माझ्या देशावर प्रेम आहे असं म्हणतो, म्हणजे फक्त देशावर नाही तर या देशाचे जे भूमिपुत्र आहेत त्यांच्यावर सुद्धा आपल्याला प्रेम करायलाच हवं. आपण म्हणत नाही का ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स,
सारे भारतीय माझे बांधव आहेत, सभी भारतीय मेरे भाई बहन म्हणतो ना आपण, म्हणतो, पण ते प्रत्यक्ष कृतीमधनं आपण दाखवायला कुठेतरी कमी पडतो. ही खंत यदुनाथ थत्ते व्यक्त करतायत विद्यार्थ्यांजवळ. आता बघा, याच्यामध्ये भारतावर प्रेम म्हणजे भारत भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावर प्रेम. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रावर प्रेम करतात. हे डिवायडेशन बघा. आणि हेच आपली वाईट परिस्थिती आहे आणि ही क्लेशदायक परिस्थिती आहे, वेदनादायी परिस्थिती आहे की असं नाही व्हायला पाहिजे की काही जण फक्त देशावर प्रेम करतात, काही जण भूमिपुत्रावर प्रेम करतात, है ना. आणि आपल्याकडे काय झालंय की आपण स्वतःच्या स्वार्थासाठी आपण वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये विखुरले गेलो. ज्याला आपण म्हणतो ना की राष्ट्रभक्तीचं स्फुल्लिंग ज्यावेळेला सगळ्यांच्या मनामध्ये चेतलेलं असतं ना त्यावेळेला. आता तुम्ही एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की ज्यावेळेला भारतावर आपल्या देशावर संकट येतं, परकीय आक्रमण होतं किंवा असं काही संकट येतं, त्यावेळेला आपण सगळे आपापसातले मतभेद विसरून एक होतो. आठवा तुम्ही घटना, कारगिल घटना असेल किंवा किल्लारीची भूकंपाची घटना असेल, गुजरातचा भूकंप असेल, एवढंच काय, आता जो कोरोनाचा काळ चालू आहे, या कोरोनाच्या काळात आपण ज्या वेळेला आपल्या राष्ट्रावर संकट येतं त्यावेळेला आपण वैयक्तिक हेवेदावे विसरून आपण फक्त आणि फक्त राष्ट्रप्रथम असं म्हणतो. परंतु ही जी भावना आहे, ही जी भूमिका आहे, ही केवळ आणि केवळ काही काळापुरती आपल्यामध्ये मर्यादित राहते आणि परत आपण पूर्ववत व्यवहार करायला लागतो. ही खंत आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला एक होण्यासाठी आपल्या राष्ट्रावर संकट यायला पाहिजे का? मग संकट ओढून घ्यायची आणि मग दाखवायचं का की आम्ही एक आहोत, हम सब एक आहे असं म्हणायचं का? तेही संयुक्तिक ठरत नाही. विद्यार्थ्यांनी परत प्रश्न विचारला, म्हणजे काय? लेखक म्हणतात देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवरही प्रेम हवे, होय ना. विद्यार्थी म्हणतात बरोबर आहे. त्यातला एक मुलगा म्हणाला की भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. आता त्या विद्यार्थ्याच्या बालबुद्धीला जे पटलं, त्याला जे जाणवलं ते त्यांनी यदुनाथ थत्तेंना सांगितलं. त्यावेळेला यदुनाथ थत्ते म्हणतात ते खरंच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते की नेहमी असायला हवे. मी जसं आता म्हणालो ना तसंच. तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आपल्याला जर व्हायचंय, नेताजी सुभाषचंद्र बोस व्हायचंय, तर मग भारत आपला परत पारतंत्र्यात जायला हवा आहे ना. परत आपण कुणाचे तरी गुलाम व्हायला हवे, मग आपल्याला तसं होता येईल. तसं करता येईल का आपल्याला? असं नाही ना की आपण फक्त आपत्कालीन परिस्थितीमध्येच देशावर प्रेम करायचं. हे बरोबर आहे का? एक मुलगा म्हणाला नेहमीच करायला हवे, आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे. बरोबर आहे, तो मुलगा तेच म्हणाला की आपण सगळे एक आहोत, आपण एकमेकावर प्रेम करतो हे व्यक्त करण्यासाठी आपल्या भारतावर संकटच यायला हवं असं काही नाही. आता किस्सा सांगितलं. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. अशा वेळेला खरंच गोची होते अशी. आता बऱ्याच वेळेला तर बघा ना की मोर्चे निघतात, काही आंदोलन वगैरे असतात, मोर्चे निघतात. त्या मोर्चामध्ये पुढं उगीच घोषणा चालू असतात, आम्हाला हे मागच्या म्हणतात मिळालंच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा. त्याच्यातल्या पटकन एखाद्याला धरून जर तुम्ही विचारा, अरे मागण्या कोणत्या आहेत तुझ्या, त्यालाही माहिती नसतं. काय मागण्या आहेत हे त्यालाही माहिती नसतं. बस सगळे ओरडतायत म्हणून तोही ओरडतो की आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. तसं होतं की भारत माता की जय आपण नेहमीच म्हणतो, पण भारत माता की जय म्हणजे काय? आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्यावेळेला हा प्रश्न विचारला त्यावेळेला लोक आपापसात चर्चा करायला, विचार करायला लागली काय उत्तर द्यावं. चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सगळे लोक, ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावून सांगितली पंडित जवाहरलाल नेहरू. अरे भारत माता म्हणजे काय? आणि भारत माता की जय आपण नेमकं जय जयकार करतोय म्हणजे कोणाचा जय जयकार करतोय? भारत माता म्हणजे या भारतात राहणारे सगळे भूमिपुत्र, भारतातले लोक, आणि आपण त्यांचा जय जयकार करतोय. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. ही संकल्पना बघा. माझं माझ्या देशावर प्रेम आहे
म्हणजे काय या दगडधोंड्यावर, मातीवरच फक्त, या वृक्षांवर, या निसर्गावर, याच्यावरच प्रेम आहे असं नाही ना. तर जात भेद, पंथ, धर्म हे सगळं विसरून आपण एकमेकावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. तर आपलं देशावर प्रेम आहे हे असं सिद्ध होतं. परत एका मुलाने अडवून परत प्रश्न विचारला यदुनाथ थत्तेंना की प्रेम करायचे म्हणजे नेमकं काय करायचं. तर त्यावेळेला यदुनाथ थत्तेंनी असं त्याचं उत्तर दिलंय, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य याची भाषा आपल्याला आली पाहिजे. हा खूप मोठा विचार या पाठाच्या माध्यमातून सांगितला की दुसऱ्याचं दुःख आपण पाहून तटस्थ नाही राहू शकत. जो देशावर प्रेम करतो, जो आपल्या राष्ट्रावर प्रेम करतो, तो व्यक्ती इतरांचं दुःख बघून तटस्थ भूमिका घेऊच शकत नाही. तो धावून जाणारच मदतीला. म्हणजे दुसऱ्याचे अश्रू ज्याला बघवत नाही, जो मदतीला धावून जातो, त्याचं खऱ्या अर्थानं देशावर प्रेम आहे. आणि इतरांच्या यशामध्ये जो आपला स्वतःचा आनंद साजरा करतो, तोही देशावरच प्रेम करतो. बरोबर आहे. म्हणजे आसू आणि हसू याची भाषा ज्या व्यक्तीला कळली ना, तो व्यक्ती आपल्या देशावर निश्चितपणे प्रेम करतोच. आता परत मुलांनी प्रश्न विचारला की हास्य आणि अश्रूंची भाषा म्हणजे काय. लेखक म्हणतात हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहितीये. ते म्हणाले होते प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, तसेच सद्बुद्धही हवे. म्हणजे ज्या माणसाच्या मनामध्ये जो माणूस कनवाळू आहे, इतरांचं दुःख, इतरांचं सुख या सगळ्यामध्ये सहभागी होऊ शकतो है ना. इतरांचं दुःख पाहून ज्याला राहवत नाही, इतरांचा आनंद पाहून ज्याला कंट्रोल होत नाही, त्याच्या आनंदामध्ये आपला स्वतःचा आनंद साजरा करतो. म्हणजे याचा अर्थ काय की प्रेम हे निष्क्रिय असू शकत नाही, ते सक्रिय असतं. आणि सगळ्यात महत्वाचं ते सुबुद्धही हवे. ते निर्बुद्ध असून चालत नाही, सुबुद्ध हवे असं लेखक सांगतात. आता नेमकं प्रश्न मुलांनी खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे. आपण कारगिल युद्ध झालं त्यावेळेला सगळे आपण एक होतो. आपण मिरवणुका काढल्या, सगळीकडे रॅल्या काढल्या, सैनिकांच्या मदतीसाठी आपण सगळे धावून आलो. म्हणजे हे सगळं होतं. संकटाच्या वेळामध्ये आपण एकत्र होतो. पण मुलांनी हा खूप छान प्रश्न विचारला की शांततेच्या काळामध्ये, म्हणजे ज्यावेळेला आपल्या राष्ट्रावर कुठलंही संकट नसतं, तर अशा वेळेला देशावर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं. हा प्रश्न विद्यार्थ्यांनी यदुनाथ थत्तेंना विचारला. त्यावेळेला यदुनाथ थत्तेंचं उत्तर पहा. शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. आता ते मार्ग कुठले बघा. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. दुसरी गोष्ट, हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असं आपल्याला म्हणताच येणार नाही. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो, तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते है ना. हा किती मोठा विचार सांगितलाय. कुठलंच काम लहान नसतं किंवा कुठलंच काम हे मोठं नसतं. बरोबर आहे. निस्वार्थ वृत्तीने केलेलं छोटं काम सुद्धा. आता गावची सफाई करण्यासाठी तुम्हाला यदुनाथ थत्ते सांगतायत. म्हणजे शांततेच्या काळामध्ये आपण आपल्या देशावर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं है ना. हे उदाहरणं देत आहेत ते. नवराष्ट्र निर्माणासाठी आपण स्वतःला झोकून देऊन काम करणे याला सुद्धा देशप्रेमच म्हणतात. आपल्या गावची साफसफाई करणं, स्वच्छता करणं हे सुद्धा देशप्रेमाचंच प्रतीक आहे. काम हे कुठलंही लहान नसतं. आता याच्यामध्ये संत कबीरांचा एक उदाहरण त्यांचं दिलेलं आहे. कबीराजाचं नाव ऐकलंय का असं मुलांना प्रश्न विचारला. हो ऐकलं आहे ना. सगळ्यांना माहितीये कबीरांचे दोहे काय तर कबीर सुनो भाई साधो असं शेवटी लिहिलं असतं. जसं तुकामणी असतं, नामामणी असतं, तसं कबीरांच्या दोह्यामध्ये शेवटच्या अंतऱ्यामध्ये, शेवटच्या चरणामध्ये तो उल्लेख असतो बघा. कहत कबीरा सुनो भाई साधो. कबीरदासांचा मुलगा सुद्धा त्याच पद्धतीनं दोहे लिहायचा. त्याचं नाव कमालदास. कहत कमाल सुनो भाई साधो.
ते शेले विणायचे इतर विणकरांसारखेच, पण देशासाठी हे सनंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात, परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले, यात फरक असेलच की नाही? किती मोठा प्रश्न की कबीर शेले विणायचे. शेले विणत असताना त्यांच्या मनामध्ये जी भावना असायची, देशप्रेमाची भावना असायची की मी हे माझ्या देशासाठी शिवतोय, विणतोय, म्हणून ते अप्रतिम व्हायचे. आता विद्यार्थ्याला मार्क जास्त पडावे म्हणून जर शिक्षकांनी शिकवायचं ठरवलं तर त्याला विद्यादान असं म्हणता येणार नाही, है ना? म्हणता येईल का असं? नाही. तुम्ही गुणवान विद्यार्थी घडवतायत का? नाही, अजिबात नाही. तुम्ही फक्त आणि फक्त मार्कवान विद्यार्थी घडवतायत आणि आपल्या देशाला, आपल्या राष्ट्राला मार्कवान विद्यार्थ्याची गरज नाही तर गुणवान विद्यार्थ्याची गरज आहे. म्हणजे मुले सज्ञान व्हायला हवी, मुलांना ज्ञान मिळायला हवं, या भावनेतून शिक्षकांनी शिकवलं तर मुलं पुढे चालून मोठी होतील. ते स्वतःचा विचार सोडून स्वतःसोबत राष्ट्राचाही विचार करतील. म्हणजे विद्यार्थ्यांना ही गोष्ट पटली. आता परत यदुनाथ दत्ते म्हणतात, हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो, त्यात काही फरक आपल्याला जाणवतो का? विद्यार्थी म्हणतात, हो, आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते. आणि हे सत्य आहे. हॉटेलमध्ये आपण जेवण करतो आणि घरी जेवण करतो, परंतु घरच्या जेवणामध्ये जी आईच्या हाताची चव आहे ते हॉटेलच्या हाताला नाही. दुसरं एक उदाहरण दिलंय की अमुक वजनाचा हात त्याच गतीने पाठीवर धबधब करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते आईने पाठीवर शाबासकी दिली, त्यात अंतर आहे की नाही. म्हणजे एखाद्या मशीनने तेवढ्याच वजनाच्या हात, कृत्रिम हात जर आपल्या पाठीवर शाबासकी देत असेल आणि आईचा हात आपल्या पाठीवर शाबासकी देत असेल तर या दोन्हीमध्ये साम्य नाही तर प्रचंड प्रमाणात फरक आहे. आईची शाबासकी ती आईची शाबासकी, यंत्राने तसे केल्याने ते समाधान भोगले. विद्यार्थ्यांना सुद्धा ते पटलेलं आहे. तेव्हा देशाच्या आणि देशबांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो. आता उदाहरण दिले बघा, एसटीच्या, रेल्वेच्या कामगाराला, त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवाबद्दल प्रेम असेल तर गाड्या घाण राहतील का? आता मला सांगा, रेल्वे असेल, एसटी असेल, ही सार्वजनिक मालमत्ता आहे. सार्वजनिक मालमत्ता आहे म्हणजे कुणाची? आपलीच आहे आणि आपणच ती घाण करतो. म्हणजे आपल्या मनामध्ये देशप्रेम असेल, राष्ट्रभक्ती जर जाज्वल्य राष्ट्रभक्ती असेल तर आपण या सार्वजनिक हिताच्या, आपल्या देशबांधवासाठी वापरात येणाऱ्या वस्तूंना आपण घाण नाहीत करणार. हे उदाहरण खूप महत्वाचं आहे. आणि पुढे बघा, देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपले देशावरील आणि देशबांधवावरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही. मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवावर प्रेम. ज्यांना देशबांधवावर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फुल म्हणावा लागेल, असंच या ठिकाणी म्हटलं गेलं पाहिजे. म्हणजे संकटच यायला हवीत आणि मगच आपण आपल्या देशावरचं प्रेम व्यक्त करू असं नाही. दररोजच्या बारीक सारीक गोष्टीमधनंही आपण आपल्या देशावरचं प्रेम व्यक्त करू शकतो. सार्वजनिक मालमत्तांना सुरक्षित ठेवून, सार्वजनिक मालमत्तांची काळजी घेऊन सुद्धा आपण देशप्रेम व्यक्त करू शकतो. सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. त्याप्रमाणे यच्छ यावत मानव मात्रावर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देशबांधवावर प्रेम करणे शक्य असते. है ना? तसं तर विश्वाच्या, आपण म्हणतो ना, माऊलींनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान. म्हणजे साऱ्या विश्वाच्या कल्याणासाठी माऊलींनी पसायदान मागितलं होतं. आपली इच्छा आहे, मान्य आहे की सगळं जग अगदी कवेत, प्रेमाने कवेत घ्यावंसं वाटतं, पण आपण सगळ्या जगाला कवेत घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. जो आपल्या जवळ आहे त्यालाच आपण प्रेमाने कवेमध्ये घेऊ शकतो. तसंच देशाच्या बाबतीत तसंच आहे की सगळं जग, आपलं पूर्ण जगावर प्रेम आहे, बरोबर आहे, पण व्यक्त करण्याची ज्यावेळेला वेळ आपल्यावर असते ना त्यावेळेला आपण आपल्या देशावरच प्रेम व्यक्त करू शकतो. कारण आपण ज्या देशात राहतो, कारण सतत प्रतिदिन चालता बोलता आपण हे प्रेम व्यक्त करू शकतो.
बरोबर आहे. आपल्या आपल्या देशावरचं प्रेम व्यक्त करू शकतो, आपल्या छोट्या मोठ्या कृतीमधून ते व्यक्त करू शकतो. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धन शक्ती असते. याच्या अगोदरही आपण पाहिलं की प्रेम हे निष्क्रिय असू शकत नाही आणि त्याच्यामध्ये संवर्धक शक्ती असते. प्रेमामध्ये जिव्हाळा, प्रेम, आपुलकी याच्यामध्ये निश्चितच अगदी शक्ती, वेगळी शक्ती असते. ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा या खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे ना. आपण साने गुरुजींची प्रार्थना नेहमी म्हणतो, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि लेखक म्हणतात की त्यांना खऱ्या अर्थाने तो हक्क आहे, तो अधिकार आहे की ते म्हणू शकतात की साऱ्या भारतीयावर म्हणजे माझ्या देशावर माझे प्रेम आहे. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपले गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का, जर हा प्रश्न विचारलाय आणि खंत येते. आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का, सश्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे की ती भूमी सश्य श्यामल व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची. खरं आहे ना की आपल्या देशावर आपलं जर प्रेम असतं तर हे सगळे डोंगर सगळे सताड उघडे बोडके दिसले नसते. आपण मेहनत केली असते, त्यांना सुजलाम सुफलाम बनवलं असतं, सस्य श्यामलम बनवलं असतं, आपली गावं अशी अस्वच्छ राहिलीच नसती. आपण हे फक्त फोलपणा आहे, माझ्या देशावर प्रेम आहे म्हणतो म्हणजे हा पूर्णतः फोलपणा आहे असं या ठिकाणी लेखक आपल्या भावना व्यक्त करतात. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको का, इथलं प्रदूषण कमी व्हायला हवं. माझ्या देशावर मी प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो, हे सगळी उदाहरणं त्याने दिली आहेत. इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय. ह्या सगळ्या आपल्या देशबांधवांना सगळ्यांना लागणाऱ्या या वस्तू आहेत, या गोष्टी आहेत, हवा, पाणी, निसर्ग. याचा जर आपण बिघडून टाकत असू तर मग आपलं देशावर आपलं प्रेम आहे असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असं म्हणत असताना तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसे विसरता येईल. ही भूमी आपली सुजलाम सुफलाम आहे हे म्हणत असताना ह्या भूमीचं सुजलाम सुफलाम राहणं हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का. हा प्रश्न बरोबर आहे की जो कष्ट करतो त्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर या भूमीला सुफला असं म्हणता येणार नाही. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा लागेल. यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला सगळ्यांना मिळायला हवी. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपापसात भांडत राहिलो तर म्हणजे ते भारत मातेला रुचेल काय. म्हणजे ज्या भारत मातेला आपण आपली मातृभूमी म्हणतो, आई म्हणतो, आई समान मानतो, त्या आईला जर आपल्या लेकरांनी जर असं वेगवेगळ्या धर्माचा आधार घेऊन जात पात पंथ धर्मभेद हे सगळं घेऊन जर आपापसात भांडणं करत राहिली तर ते रुचेल का असा प्रश्न लेखकाने विचारलाय. देशावर आपले प्रेम असेल तर गर्व, समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावरही प्रेम. या ओळीला अंडरलाईन करा. देशावर प्रेम म्हणजे फक्त देशावर नाही तर देशातल्या भूमिपुत्रावर सुद्धा आपलं प्रेम आहे हे सिद्ध करता आलं पाहिजे. भूमिपुत्रावर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच आहे, स्पष्ट ढोंगीपणा आहे असे यदुनाथ थत्ते म्हणतायत. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झालेले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे. हा खूप मोठा विचार आणि सहज विचार आहे. असं काही फार अवघड आहे असंही नाही ना. प्रतिज्ञा म्हणतोय आपण, संकल्प करतोय, काया वाचा मनाने केलेला संकल्प म्हणजे प्रतिज्ञा आहे आणि खूप सोपं आहे ते. दररोज आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण देशप्रेम व्यक्त करू शकतो. बरोबर आहे. आपल्या या धरती मातेला, या आपल्या मातृभूमीला सुजलाम सुफलाम ठेवायचंय. आहेच ती सुजलाम सुफलाम पण
तिचं सुजलाम आणि सुफलाम राहणं आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असेल तर आपण कार्यरत असायला हवं. आणि यालाच म्हणायचं माझं माझ्या देशावर प्रेम आहे. मित्रांनो, हा पाठ इथं संपला. या पाठाचे प्रश्न आपण व्यवस्थितरित्या सोडवायचे आणि कॉम्फी लर्निंग या यूट्यूब शैक्षणिक चॅनलचा आपण जास्तीत जास्त वापर करावा. आपल्या सगळ्या वर्गमित्रांनाही याचा वापर करण्यासाठी आग्रह धरावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांनी कॉम्फी लर्निंग हे यूट्यूब शैक्षणिक चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर त्यांनी सगळ्यांनीच हे चॅनल सबस्क्राईब करावं. आणि आपल्या प्रतिक्रिया ज्या काही असतील, प्रश्न असतील तर आपण या चॅनलच्या माध्यमातून या पाठाच्या खाली आपण ते प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.